मित्रांनो, जगभरात अनेक अशा गोष्टी आहेत ज्यांची सुंदरता आणि बनावट अद्भुत आणि अकल्पनीय आहे. या गोष्टींचा इतिहास देखील रोमांचित आहे. जगातील 7 आश्चर्य ही देखील अशीच अद्भुत कलाकृतींमध्ये सामील आहेत. आपल्या भारतात असलेले ताजमहल देखील जगातील 7 आश्चर्यांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. नमस्कार मित्रांनो, मी पूनम. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जगभरातील 7 आश्चर्य कोणते आहेत व त्यांचा इतिहास काय आहे याबद्दल माहिती घेणार आहोत. पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. पहिला आहे रोमन कोलोजियम. रोमन कोलोजियम इटली देशातील रोम शहराच्या मध्यात स्थित आहे. हे एक विशाल स्टेडियम आहे जेथे प्राचीन काळामध्ये प्राण्यांची लढाई, कुस्ती, सांस्कृतिक कार्यक्रम व खेळांचे आयोजन केले जायचे. याचे निर्माण त्या काळातील शासक वेस्पियनने 70 ते 72 ईसा पूर्व मध्ये केले होते. रोमन कोलोजियम एक अंडाकार आकाराचे वास्तू आहे. याच्या भव्यतेचा अंदाज यावरून लावता येईल की याला फक्त रेती आणि कॉन्क्रीटने बनवण्यात आले आहे व यामध्ये एका वेळी 50,000 लोक एकत्रित बसू शकतात. नैसर्गिक आपत्ती आणि भूकंपामुळे आज रोमन कोलोजियम काही प्रमाणात नष्ट झाले आहे, परंतु त्याची विशालता आणि भव्यता आजही अमर आहे. दुसरं आश्चर्य आहे चीनची भिंत. चीनची भिंत जगभरात द ग्रेट वॉल ऑफ चायना म्हणून ओळखली जाते. या भिंतीचे निर्माण 7व्या शतकापासून 16व्या शतकाच्या दरम्यान करण्यात आले होते. या भव्य भिंतीच्या निर्मितीसाठी माती, दगड, विटा, लाकूड इत्यादींचा वापर करण्यात आला होता. उत्तरेकडील आक्रमण रोखण्याकरिता चीनमधील वेगवेगळ्या राज्यांच्या शासकाद्वारे या भिंतीची निर्मिती करण्यात आली होती. ही भिंत एवढी विशाल आहे की तिला अंतरिक्षमधून देखील पाहिले जाऊ शकते. या भिंतीची लांबी 6,400 किलोमीटर व उंची 35 फूट आहे आणि या भिंतीवर 10 ते 15 लोक आरामशीर चालतील एवढी ती चौडी आहे. सांगितले जाते की या भिंतीची निर्मिती करण्यासाठी 20 ते 30 लाख लोकांनी आपले संपूर्ण जीवन लावले होते. तिसरं आश्चर्य आहे चिचेन इत्जा. जगातील 7 आश्चर्यांमध्ये चिचेन इत्जा या मेक्सिकोमधील अतिप्राचीन आणि विश्वप्रसिद्ध मयान मंदिराचा समावेश आहे. याची निर्मिती 600 इसवी सन पूर्व मध्ये करण्यात आली होती. चिचेन इत्जा मेक्सिकोतील सर्वात प्राचीन मंदिरापैकी एक आहे. हे मंदिर 5 किलोमीटर अंतरावर पसरलेले आहे. याचा आकार पिरामिड प्रमाणे आहे. या मंदिराची उंची 79 फूट आहे. मंदिरावर चढण्याकरिता 365 पायऱ्या आहेत, ज्या वर्षातील 365 दिवसांचे प्रतीक आहेत. चिचेन इत्जा मंदिराची सुंदरता, भव्यता, सुंदर वास्तुकला, पवित्र कुंडे पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात व यामुळेच या मंदिराला जगातील 7 आश्चर्यांमध्ये स्थान देण्यात आले आहे. चौथे आश्चर्य आहे माचू पिचू. माचू पिचू दक्षिण अमेरिकेच्या पेरूमध्ये स्थित एक ऐतिहासिक शहर आहे. हे शहर एका उंच व लहान टेकडीवर स्थित आहे. समुद्र तळापासून 2430 मीटर उंचीवर असलेल्या माचू पिचू शहरात 15 शतकात इका जातीचे लोक राहायचे. इतक्या उंचीवर शहर कसे बनवले आणि एवढ्या उंचीवर लोक कसे राहायचे ही या शहराची अद्भुत बाब आहे. या शहराचे निर्माण राजा पचाकुतीने केले होते, परंतु याच्या 100 वर्षानंतर स्पेनने या शहरावर विजय मिळवला. विजयानंतर शहराला असे सोडून निघून गेले. यानंतर येथील सभ्यता हळूहळू नष्ट झाली. इसवी सन 1911 मध्ये अमेरिकेचे प्रसिद्ध इतिहासकार हिरम बिंगम यांनी या शहराचा शोध लावला आणि हे सुंदर व ऐतिहासिक शहर जगाच्या समोर आणले. 5वे आश्चर्य आहे ख्रिस्त द रिडीमर. ख्रिस्त द रिडीमर म्हणून ओळखले जाणारे हे आश्चर्य परमेश्वर येशू ख्रिस्त यांची एक प्रतिमा आहे. जगातील 7 आश्चर्यांमध्ये असलेली ही प्रतिमा जगातील सर्वाधिक उंचीच्या प्रतिमांमध्ये सामील आहे. ब्राझील देशातील रिओ दी जेनेरिओ या शहरात स्थापित असलेली येशू ख्रिस्तांची प्रतिमा 38 मीटर उंच व 30 मीटर रुंद आहे. या मूर्तीचे वजन 635 टन मानले जाते. येशू ख्रिस्तांच्या या प्रतिमेचे निर्माण 1922 ते 1931 या दरम्यान करण्यात आले होते. फ्रेंचचे महान मूर्तिकार लेओनोव्स्की यांनी या मूर्तीला तयार केले होते. आज ही मूर्ती रिओ शहराच्या 700 मीटर उंच कार्कोवाडो पर्वतावर स्थित आहे. 6वे आहे ताजमहल. भारताची शान असलेले ताजमहल आग्रा शहरात स्थित आहे. ताजमहलला जगातील 7 आश्चर्यांमध्ये सामील करण्यात आलेले आहे. ताजमहलचे निर्माण मोगल बादशाह शहाजहान याने आपली पत्नी मुमताज बेगम हिच्या आठवणीत इसवी सन 1632 मध्ये बनवले होते. ताजमहल पांढऱ्या रंगाच्या संगमरवर दगडापासून बनवलेले एक महाल आहे. ताजमहलला प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. याच्या आजूबाजूला बाग, बगीचा व पाण्याची सुंदर वारी आहे. ताजमहल सारखी कलाकृती जगात कुठेही पाहायला मिळणार नाही.
ताजमहल बनवण्यासाठी जवळपास 15 वर्षाचा कालावधी लागला होता. असे मानले जाते की ताजमहालाचे निर्माण कार्य पूर्ण झाल्यावर मुघल बादशाह शहाजहान याने बांधकाम करणाऱ्या सर्व मजुरांचे हात कापून टाकले होते. एका मतानुसार असेही मानले जाते की ताजमहल हे ताजमहाल नसून भगवान शंकराचे तेजो महाल आहे. भगवान शंकराच्या या मंदिराला वेगळा आकार देऊन शहाजहान याने मकबरा बनवले. परंतु काहीही असले तरी ताजमहल भारताची शान आहे आणि दरवर्षी लाखो पर्यटक याचे सौंदर्य अनुभवण्याकरता जगभरातून भारतात येतात. शेवटचे आहे पेट्रा शहर. पेट्रा दक्षिण जॉर्डनमध्ये स्थित एक ऐतिहासिक नगर आहे. आपल्या अद्भुत कलाकृतींमुळे हे शहर जगातील 7 आश्चर्यांमध्ये सामील आहे. या शहरात मोठमोठी दगडे कापून त्यांच्यापासून कलाकृती बनवण्यात आल्या आहेत. या शहराला रोज गुलाब सिटी देखील म्हटले जाते, कारण येथील कापलेले सर्व दगड लाल रंगाचे आहेत. पेट्रा जॉर्डनमधील मुख्य आकर्षणाचे केंद्र आहे. येथे दरवर्षी भरपूर पर्यटक येतात. पेट्रामधील उंच उंच मंदिरे, तलाव सर्व काही आकर्षणाचे प्रमुख केंद्र आहे. फ्रेंड्स, मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल. आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्ससोबत, रिलेटिव्हसोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.